कोरोनामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे। अशा वेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च कमी करून प्रहारतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। त्याबरोबर चांदूर बाजार तालुक्यातील बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावात नवीन उपक्रम राबविण्यात आले। गावात 51,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। यामध्ये प्रहार विद्यार्थी संघटना, प्रहार पक्ष, नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सिरसगाव बंड, माधान, फुगाव, वणी, बेलोरा सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस साजरा केला। अशा वेळी नितीन कोरडे नगराध्यक्ष, सचिन खुडे नगरसेवक, संतोष किटुकले प्रहार तालुका अध्यक्ष, मुन्ना भाऊ पंचायत समिती सदस्य, मंगेश देशमुख शेतकरी संघटना अध्यक्ष, मनीष एकलारे उपसरपंच शिरसगाव बंड, मनोज भोंगाडे, रणजित देशमुख, गजानन ठाकरे, पवन वाट, विशाल बंड, विजय सुनारे, निखिल ठाकरे व प्रहार विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस चांदूर बाजार तालुक्यात नाही तर अवघ्या महाराष्ट्रात माननीय बच्चू कडूंचा वाढदिवस सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व सामान्य जनता मनवत आहे। आणि चांदूर बाजार तालुक्यात बच्चू कडूंची सुरुवात या चांदूर बाजार तालुक्यातून असून त्याची कर्मभूमी चांदूर बाजार तालुका आहे। बच्चू भाऊ ज्या विचाराने बच्चू भाऊंनी सुरुवात केलं, रक्तदान व वृक्षारोपण, तोच धागा पकडून आज आम्ही या 5 जुलै रोजी 51,000 वृक्षारोपण 1 जुलैपासून आम्ही 51,000 वृक्षारोपणाचा संकल्प केला होता। त्याची सुरुवात आम्ही 1 जुलैपासून केली व आज या चांदूर बाजार तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून बच्चू भाऊने जी या प्रहार संघटनेची सुरुवात रक्तदान व वृक्षारोपणातून केली, त्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता या 5 जुलैच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना, प्रहार महिला आघाडी व प्रहार शेतकरी संघटना या सर्वांनी मिळून आणि या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन माननीय बच्चू कडूंचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।